भाऊ काय सांगाल, सातत्याने दोघी नेत्यांमध्ये टीका टिप्पणी होताना दिसते आहे. तुम्ही गिरीश महाजनांच्या संपत्तीवरती प्रश्न उपस्थित केलेला होता की कशा पद्धतीमध्ये एवढी संपत्ती गोळा झाली. त्यांनी आपल्यावरती आरोप केलेत की एकीकडे आपण रॉकेल टाकून गाडी चालवत होता आणि एवढी संपत्ती कुठून आली आपल्याकडे. गिरीश महाजन जे काही प्रश्न विचारतात त्याची माहिती त्यांना नसते. एक तर मुळामध्ये रॉकेट टाकून चालवण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही, कारण माझे काही वडील शिक्षक नव्हते किंवा पेन्शनवर मी जगत नव्हतो. मी मुळामध्ये 1964ला आमचे पाचीचे भाऊ संभाजीनगरला शिकायला होतो. 70 साली मी मुंबईला ग्रॅज्युएशनसाठी शिकायला गेलो. त्याच्यानंतर मी नागपूर विद्यापीठामध्ये डिग्री घेण्यासाठी गेलो. मग त्या 64 साली आमची क्षमता एवढी होती 5 मुलांना शिकवण्याची माझ्या वडिलांची, तर मला रॉकेल टाकायची काय गरज होती. त्यावेळेस ह्याच्या वडिलांना 60-70 हजार रुपये महिन्याचा पगार असेल 64 साली. म्हणजे जवळजवळ 36 आणि 25 51-52 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 61 वर्षापूर्वीची. तेव्हा आम्ही शिकायला होतो. याच्यावरून आमची परिस्थिती तुमच्या लक्षात येतो की रॉकेलमध्ये टाकायची गडे नव्हती. मी HD गाडी जोशी कंपनी म्हणून जळगावला होती, त्यांच्याकडनं त्या काळात ज्यावेळेस सोनं 180 रुपयाचं 12 ग्रॅम मिळत होतं, त्या काळात 7,800ला नवी कोरी HD मिळाली होती. त्यावेळेस ती सर्वात महागडी गाडी म्हणून ओळखली जाते. ज्या माणसाजवळ एवढी महागडी गाडी घेऊन यायची त्याचं पेट्रोल टाकण्याची क्षमता नसेल असं मला वाटतं. काहीतरी टिंगलटवाडी करण्याच्या दृष्टीनं तर बोलायचं. उलट माझा प्रश्न असा आहे की जे आहे ठीक आहे, जो आहे नाथाभाऊ तसा आहे. माझ्या प्रॉपर्टीची चौकशी आतापर्यंत 5 वेळा झालेली आहे. 2 वेळा इन्कम टॅक्सने केली आपल्या 2 वेळा इन्कम टॅक्सने केली. 2 वेळा अँटी करप्शन, एक पुण्याचं आणि दुसरं नाशिकचं, ह्यांनी केली. आणि 1 वेळी ईडीने केली. सगळं दप्तर चेक केलं, सगळं घर चेक केलं, सगळे गोठे चेक केलं, काय मिळालं. आत्ता माझी एक विनंती आहे की माझी 5 वेळा चौकशी झाली तर गिरीश महाजनाने कबूल करू की माझी ओपन चौकशी करा. ज्याला सांगायचं, ज्याला द्यायचं ते द्या. मी माझ्या मेहनतीनं कष्टानं पैसे कमवले आहेत. तुम्ही कसे बोगस पैसे कमवले याचे उदाहरणं मी अनेक देऊ शकेल. BHRच्या प्रॉपर्ट्या कशा कमी दरावर घेतल्या, कुणाकुणाच्या नावावर घेतल्या, ह्याची पण माहिती माझ्याकडे पूर्णपणे आहे. आत्ता अगदी शहापूरची तर ताजी घटना आहे. शहापूरला एक छोट्या धरणाचं काम होतं, ज्याचं भूमिपूजन मी 99ला केलं होतं. त्यावेळेस माहिती होतं की इथं धरण होत आहे, म्हणून त्या धरणा क्षेत्रामध्ये गिरीश महाजनांनी त्यानंतरच्या कालखंडामध्ये 2 हेक्टर जमीन विकत घेतली एका सोनार नावाच्या माणसाकडनं. ते 2 हेक्टर जमीन विकत घेऊन त्याच्यावर आंबे, लिंबू वगैरे लावल्याचं दाखवलं. प्रत्यक्ष इतके आंबे आणि लिंबू त्याच्यामध्ये लागतात की लागतात हा संशोधनाचा विषय आहे, पण ते दाखवलं. आणि त्या जमिनीचे मग 5 पट रक्कम, म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा 5.5 कोटी, नंतर 9.5 कोटी, अपिलामध्ये 14.5 कोटी हे त्याच्यामधून घेतले. मग आता एवढी महागडी 2 हेक्टर जमिनीची किंमत 14.5 कोटीपर्यंत त्यांची जाऊ शकते. आणि दुसऱ्याची जमीन घ्यायची, त्याच्यामधून आपण मंत्री आहोत किंवा आमदार आहोत त्याचा दुरुपयोग करायचा आणि त्याच्या माध्यमातून असे पैसे काढायचे, असे कितीतरी उद्योग दाखवता येईल. जामनेर शहरामधल्या ज्या प्रॉपर्ट्या असेल BHRच्या वगैरे, अगदी गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांनी विकत घेतल्या. त्या जमिनी गिरीश महाजनांच्या किंवा त्यांच्या विषयाच्या नावावर आहेत असं सांगण्यात आलं. बरेचसे व्यवहार आहे, सूतगिरण्या, त्यांच्या खालची जमिनी. ज्या ठिकाणी साखर कारखाना आहे, तो साखर कारखाना बुडाला, त्याच्याखाली कुणाच्या जमिनी घेतलेल्या आहे, कोणी घेतल्या. आपल्या ठिकाणी कॉटनच्या संदर्भामध्ये तो कोणता कॉटनचा उद्योग आणणार होते, टेक्स्टाईल पार्क, त्यासाठी संभावित जमिनी कुण्या कार्यकर्त्यांना घेऊन ठेवलेल्या आहे. ह्यांच्यामधून असे पैसे उभे करायच्या, प्रॉपर्ट्या उभ्या करायच्या. मुंबईसारख्या शहरामध्ये मोठे बंगले घ्यायचे. राज्यपाल भवनाच्या शेजारी यांचा बंगला आहे, म्हणजे भला मोठा. कुठून आलं हे? एक वेळ माझी चौकशी झाली, 5 वेळा तुमच्या सूचनेनुसार तुम्हीच करायला लावली. आता माझ्या सूचनेनुसार 1 वेळ तर चौकशी करावं, पण तुमची काय पुरावे असतील ते मी द्यायला तयार आहे की कसे आले. पेन्शनर माणसाकडून एवढ्या मोठ्या कोट्यावधी रकमेची अपेक्षा कशी आली? असा काय व्यवसाय आहे गिरीश महाजनांचा? माझ्यासारखं तर नाही की शेतीमधून मला काय मिळतील, काय व्यवसाय? परंतु अशाच मार्गानं पैसे कमवायचे उद्योग आहे. दुसऱ्याला सांगायचं हे बरोबर नाही आहे. उलट माझा आता असा आरोप आहे की हनी ट्रॅपमध्ये पकडलेला जो प्रफुल्ल लोढा आहे,
ही घटना घडली त्याच्यानंतर 8-10 दिवसानंतर याची अंधेरीला नोंद झाली पहिली. 15 दिवसानंतर अंधेरीला नोंद झाली. मग 15 दिवस का लागले? घटना घडली ती तारीख आणि ज्यावेळेस रजिस्टर झालं साकीनाके पोलीस स्टेशनला ती अंधेरीमध्ये, ती तारीख बघा बरं तुम्ही. 15 दिवस वाटा पाहिली. का पाहिली? कशासाठी पाहिली? आणि मग त्याच्यावर जर झालं नंतर तर लगेचच दुसरी तक्रार दाखल झाली. पहिली पोस्कोच्या संदर्भामधली होती, दुसरी हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये. माननीय मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये विचारलं होतं की अशा स्वरूपाचे हनी ट्रॅप वगैरे घडतात, तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की ट्रॅपही नाही आणि हनीही नाही. त्यावेळेस गुन्हे दाखल झालेले होते. वास्तविक मुख्यमंत्र्यांकडे पुरेशी माहिती नसेल त्यावेळेस ज्याच्यावर हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल होते. मग याच्यामध्ये विलंब का लागला? नंतर लगेचच पुण्याचा का झाला? याच्यामध्ये माझा सरळ असा आक्षेप आहे की ह्या ठिकाणी सरकारला त्याच्याकडनं काही मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कारण त्याच्याकडे काहीतरी आहे, तो म्हणतो आहे मी बटन दाबलं तर हिंदुस्तान दिसेल, कोण कोणाचं काय आहे, ट्रायडंट हॉटेलमध्ये काय काय केलं आहे मला माहिती आहे, असं तो म्हणतो आहे. तर त्यामुळे भीती सरकारला याची आहे. यांचे मंत्री अडकलेले आहे आणि ते मंत्र्यांचे जर पुरावे बाहेर जगावर आले तर आपलं काय म्हणून त्याला छळणं चालू आहे. त्याने गुन्हे केले असतील तर त्याचं पाप तो भोगेल. त्याने काही केलं असेल मुलींच्या संदर्भामध्ये तर हे वेगळे विषय, त्याला त्याची कारवाई झालीच पाहिजे. मुलीच्या संदर्भात कोणाला सूट नाही आहे. लॅपटॉप आणि 2 पेन ड्राईव्ह हे जप्त करण्यात आले. त्यामध्ये काही अश्लील चित्रफिती होत्या, काही फोटो होते, अशी एक चर्चा आहे. आणि या सगळ्यांची जी सूत्र आहेत ते मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षापर्यंत जाऊन पोहोचले आहेत, अशी एक राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे. काय खरं म्हणजे या हनीमून प्रकरणामध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील रामेश्वर नाईक याचंही बऱ्याचदा नाव घेतलं गेलं. आणि हनी ट्रॅप काय म्हणतात, हनीमून नाही हनी ट्रॅप सॉरी, तर त्याचंही नाव घेतलं गेलं. आणि या ठिकाणी ज्यावेळेस प्रफुल्ल लोढाचा प्रवेश माननीय मुख्यमंत्र्यांच्या असं उपस्थितीत झाला त्यावेळेस हा रामेश्वर नाईक तिथे उपस्थित होता. या रामेश्वर नाईकनेच मला धमकी दिली जीवे मारण्याची, असा प्रफुल्ल लोढाने तो पोलीस स्टेशनला अर्ज केला होता. मग ज्याने धमकी दिली की तू आमच्याविरुद्ध बोलू नको, हे सगळं प्रकरण दाब, तोच आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आहे. त्यामुळे या प्रकरणावर दबाव राहण्याची भीती आहे. किती सत्य समोर येईल मला माहिती नाही. पोलिसांनी पेन ड्राईव्ह वगैरे काही पकडलं असेल आणि त्याच्यामध्ये जर मंत्री एखादा दिसला तर त्याची डिस्ट्रॉय होईल अशी मला भीती आहे. गिरीश भाऊंनी अजून एक व्हिडिओ, जसे तुम्ही लोढांची काही व्हिडिओ समोर आणलेले होते तसे गिरीश महाजनांनी सुद्धा समोर आणला होता एक व्हिडिओ की त्यांनी तुमच्यावरती आरोप केले होते की आपण खोट्या कारवायासाठी त्यांच्या घराच्या तपासण्या करायला लावल्या पोलिसांना, त्यांची छळवणूक केली. लोढांनी आरोप केला होता असं. माझा कधी केल्याचं मला आठवत नाही आणि मी त्या भानगडीत पडलोय नाही. आणि करायचे असेल तर खुल्या मनानं करणारा माणूस आहे मी, असं मागून करणारा नाही आहे. यांच्या सांगा मागून याला जेलमध्ये टाका, याला ईडीमध्ये टाका, याला खोट्या गुन्ह्यात अडकवा, अशातला मी माणूस आहे. तर सामने लढा आत्तापर्यंत लढलो त्यात समोरासमोर लढलो. यांच्यासारख्या मागून काड्या नाही केले मी. करायचं असेल तर समोरासमोर करेल. काय बिघडतं? काय माझा नातेवाईक लागला आहे काय? हो, नाशिकमधल्या ज्या हॉटेलमध्ये मी कधीही लोढांना भेटलो नाही. नाशिकमधल्या हॉटेलमध्ये मी कधीही लोढांना भेटलो नाही असा दावा जो आहे तो गिरीश महाजन करतायत. जर असं तुम्ही सत्य कोणी बाहेर आणलं किंवा पुरावे दिले तर मी राजीनामा देईल असं देखील गिरीश महाजन म्हणतायत. तसे पुरावे जमा त्या अँगलनं काय आम्ही बघितलं नाही, पण तसे पुरावे जमा करावे लागतील. कारण हे तर निर्विवाद आहे की हा जो प्रफुल्ल लोढा आहे गिरीश महाजनच्या बंगल्यामध्ये सातत्यानं राहायचा, मंत्री असताना त्यांच्याबरोबर राहायचा, कुणीही सांगू शकेल. तर त्याचा पुरावा शोधण्याचं काम नव्यानं करायचा कशासाठी? त्याच्यापेक्षा याच्यातला जोड देऊन तो नंतर बघू काय करायचं. त्यांनी सुद्धा एक फोटो पुढे आणलेला आहे की लोढा तुम्हाला गुलाबाचं फुल देत आहेत वगैरे असं. मला हो. काय मला माहिती नाही, दिलंही असेल मला काय. मी नाही थोडीच नकार, मी कोणतीही गोष्ट नकारली नाही ना. मी असं थोडीच म्हटलं लोढा मला कधी भेटला नाही. मी तर पहिल्या मुलाखतीत म्हटलं की माझाही फोटो असू शकतो लोढाबरोबर, पहिल्या मुलाखतीत असू शकतं. तो काय लोढा हा कुणाला फूल दिलं किंवा कुणाला फोटोबरोबर दिसतं हा प्रश्न नाहीच. ह्याने या संदर्भामधल्या CD आणि तुमचे जे काय म्हणतात व्हिडिओ काय करून ठेवलेले आहे ते मिळवण्यासाठी जे तुमचे तनफान चालली आहे ना, तो विषय आता. बाकीचे विषय तो घेऊन समजा आता आम्ही त्या विषयावर बोलतच नाही. आमचा मूळ विषय हाच आहे
की हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये कोण कोण मंत्री त्याच्यामध्ये आहे याच्याकडे ते पुरावे शोधणं आणि त्याच्यामध्ये निश्चित आपल्या विभागातले आहे असा विश्वास मला आहे. कारण मी जरा जवळपास येऊन पोहोचलेलो आहे तिथे. योग्य वेळी ज्यावेळेस येईल, वेळ लागू शकेल, पण माहिती आली की ते मोकळं होणारच आहे. हे जे प्रकरण आहे शेवटापर्यंत जाईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. खंडे यांना त्यांच्याकडनं पुरावे घेऊन आपल्या ताब्यामध्ये घ्यायचे आहे आणि ते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून यांचा प्रयत्न आहे असा माझा खास आरोप आहे. भाऊ, आपण जसं मगाशी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की ना हानी आहे ना ट्रॅप आहे, परंतु गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्याकडून अनावधानाने म्हणा किंवा बोललं गेलं की त्या नाशिकच्या हॉटेलमध्ये 7 कोटीचे कॅमेरे लावलेले होते. त्या हॉटेल मालकाला विचारा तिथं काय झालं, कोण आलं. म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी नाशिकच्या त्या हॉटेलमध्ये हनी ट्रॅप सारखा प्रकार झाला याची कबुली दिली असं वाटतं का आपल्याला? मी तर काय ऐकलं नाही आहे. खरं आहे गिरीश महाजन बोलले होते असं, म्हणजे मी ऐकलेलं आहे म्हणून सांगतो. जर गिरीश महाजनाने असं बोललं असेल तर गिरीश महाजनाने अप्रत्यक्षपणे या गुन्ह्यांची अशा स्वरूपाची ज्याला म्हणतो कबुली दिलेली आहे. म्हणजे गिरीश महाजनांना माहीत आहे की इतक्या कोटीचे कॅमेरे लागलेले होते, या ठिकाणी असं झालेलं होतं आणि ते या ठिकाणी असं बोलले, अनावधानानं बोलले का खरं बोलले मला माहीत नाही. परंतु या ठिकाणी जर ते बोलले असतील तर गिरीश महाजनांना 100% या घटनेची माहिती आहे. दुसरा कोणताच मंत्री बोलत नाही. आणि मी कधी त्याच्या प्रॉपर्टीचे मुद्दे काढले तो काढायला लागला. याच्यापासून लक्ष वळवण्याचं काम तो करतो आहे, मी नाही करत आहे. या संदर्भामध्ये माझं लक्ष पूर्णतः हनी ट्रॅपमध्ये हनीमून आपल्या म्हणता याच्यावर आहे. आणि आम्हाला हे शोधून काढायचं आहे की कोण हा मंत्री होता. तुम्हाला बोलायच्या आधी तुम्हीच म्हणता की आम्ही नव्हतो, म्हणजे याचा अर्थ काय समजतो आम्ही त्याच्यातून? का असं तुम्हाला वाटतं की आहे? का असं वाटतं की नाथाऊला टार्गेट केलं पाहिजे? मी माझं काम करतो आहे ना. मी कधीही माझ्या मुलाविषयी बोललो, परत दुनावतो की तुझ्यात ताकद असेल, तुझ्यात हिंमत असेल आणि खऱ्या अर्थानं तुझे पद वरच्या बाजूला असेल तर त्याने माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी की म्हणतो का आत्महत्येची चौकशी CBIकडून करावी. नाथाऊ तयार ना. कारण गिरीश महाजन हे बोलतो कशामुळे? माझा एकुलता एक मुलगा गेला त्याचं दुःख मला आहे, पण गिरीश महाजनला मुलगाच नाही आहे. त्यामुळे मुलगा गेला तर दुःख काय असणार आहे त्याला? आणि मी 7 दिवस नव्हतो, मग 3 दिवस मी आधी नव्हतोच ना. आणि त्याही दिवशी नंतर असा कोणता नाथावला असं झाले की त्याचं हे करत बसू? म्हणजे या रीतीनं असे करत राहायचे उद्योग. तर चौकशी करा. नाथाभाऊ लोटांगण घालता बरं दिल्लीला. आयुष्यात कधी कोणासमोर लोटांगण घातलं नाही. आयुष्यात माझ्या मातापित्यांच्या शिवाय दिल्लीमध्ये जाताना अभिमानानं स्वाभिमानानं मी चिठ्ठी देतो. मला वेळ देतात तुमचे मंत्री, आजही देतात. आजही तुमचे वरिष्ठ नेते नाथाभाऊला त्याच सन्मानानं त्याच आदरानं आमच्याशी बोलतात. त्यांना हे माहिती आहे की 40 वर्षाची हमाली नाथाभाऊची आहे, रक्ताचं पाणी नाथाभाऊनं केलं आहे आणि त्यांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. ते विसरले नाही. एखादा गद्दार विसरू शकेल, पण त्यांनी माझं हे अजून विसरले. मी गेलो की नेहमी वरिष्ठांना भेटतो आणि ते मला वेळ देतात. एक 10-20 मिनिट 5 मिनिट का होईना जेवढा वेळचा आम्ही चर्चा करतो आणि येतो. ही गोष्ट लपलेली नाही. तुम्हाला तरी अपॉइंटमेंट घ्यायला वेळ लागते, कधी कधी तुम्हाला अपॉइंटमेंट नाकारली जाते. ह्याची किंमत गिरीश महाजनची किंमत किती आहे? जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजनची किंमत आहे. एक वेळ देवेंद्रजींनं त्याच्या डोक्यावरचा हात काढला की गल्लीतल्या जसं एखाद्या कुत्र्याच्या मग 100 कुत्र्याला का बोलतात ना, तसं याची हालत होणार आहे. फक्त देवाभाऊचा घाबरून कोणी बोलायला तयार नसतो. त्यांना सतत देवाभाऊ याचे पाठराखण करतात असं तिथं दिसतंय. नाही, मी देवाभाऊंना काही सल्ला वगैरे देणार नाही, पण परिस्थिती पाहून ते योग्य तो निर्णय घेतील असे मला आशा आहे. खूप सत्ता नसल्यामुळे आपण असं वायफळ काहीतरी बडबड करतात किंवा आपलं मानसिक संतुलन ठिकाणावर नसल्याचं ते आरोप करतात. तुम्हाला वाटतं का मानसिक संतुलन बिघडलं? माझं बिघडलं का गिरीचं बिघडलं? मी तर स्थिर आहे. विधानसभेमध्ये आवाज काढतो, अच्छी चड्डी ढील हो जाती. हे तुम्ही पाहिलं आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा विषय प्रखरपणे मांडताना माझ्या भाषणं आजही यूट्यूबला या अधिवेशनातले आहे. मानसिक संतुलन ज्याचं बिघडतं की त्याला घाप असतो. ही शिडी सापडली तर काय होईल, मग माझं कसं होईल? मी तर अनेक उद्योग आयुष्यभरात केले आहे. गिरीश भाऊंची ख्याती फार उत्तम आहे. तुम्ही जळगाव शहरामध्ये विचारली किंवा अन्य ठिकाणी चांगल्या आदरानं नाव घेत गिरीश भाऊंचं. त्यांनी जर खाली आलेल्या काय म्हणतात त्या कॉमेंट जरी वाचल्या तर तुम्ही किती उत्तम दर्जाच्या जनमानसामध्ये लक्षात येईल. त्यांचीच क्लिप आली की कॉमेंट वगळता फक्त, बाकी काय नाथाबरोबर बोलूच नका की
त्या कॉमेंट्सवरून ठरवा गिरीश किती उत्तम कार्यकर्ता आहे आणि किती चांगलं मत त्या कॉमेंट्समध्ये लोक त्यांच्याविषयी व्यक्त करतात. भाऊ, जळगाव महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने आपल्या सहकारी जी महिला अधिकारी होती त्यांना अश्लील मेसेज वगैरे पाठवले आणि जेव्हा हे बिंग फुटलं तेव्हा त्यांनी माफीनामा लिहून दिला, मात्र अद्याप कुठलीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. जळगाव महानगरपालिकेमध्ये डॉक्टर घोलप यांनी एका महिलेची असभ्य वर्तन केल्याची बातमी मी वाचली. असभ्य वर्तन करण्याच्या संदर्भामध्ये त्या महिलाने आपली तक्रार पोलीस स्टेशनला दिलेली आहे किंवा त्या आयुक्तांकडे दिलेली आहे. आयुक्तांनी या संदर्भामध्ये चौकशी करण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी टाळाटाळ केली म्हणून नंतरच्या कालखंडात एक समिती पण स्थापन झाली की याच्याबद्दल खरं काय आहे. त्याच्याच दवाखान्यामध्ये ज्यावेळेस खात्री करायला गेले तर काही एक्सपायरी डेटचे औषधं आणि इंजेक्शन त्या ठिकाणी मिळाले. जन्म मृत्यू प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये याच व्यक्तीला दोषी ठरवण्यात आलं होतं किंवा या व्यक्तीचा त्याच्यामध्ये सहभाग आहे अशा संदर्भामधली एक माहिती पुढे आली होती. या ठिकाणी बोगस जन्म दाखले दिले, त्यातून बोगस नागरिकत्व मिळालं अशा तक्रारी होत्या. म्हणजे अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारींच्या मध्ये, आणि ही तर महिलेची सिरियस तक्रार आहे, असं तक्रार असताना आयुक्तांनी स्वतःहून या संदर्भामध्ये कारवाई करण्याची आवश्यकता होती, स्वतःहून खात्री करण्याची आवश्यकता होती. पण आयुक्तांनी या अधिकाऱ्याला पाठीशी घातलेलं दिसत आहे. किमान पोलिसांकडे ही चौकशी द्यावी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये योग्य ती कार्यवाही करावी अशी माझी मागणी आहे. आणि तोपर्यंत या अधिकाऱ्याला या पदावर ठेवता कामा नये. हा जर पदावर असेल तर सारं प्रकरण दडपू शकतो.